तर शिरूर लोकसभेचा सामना कुणात होणार हे अखेर ठरलंय। उमेदवार तेच पण पक्ष नवा, असाच काही सामना यंदा शिरूरमध्ये रंगणार आहे। शिवाजीराव आढळराव पाटील अजित पवारांच्या घड्याळाकडून महायुतीचे उमेदवार असतील, पाहूया। शिरूर लोकसभेचा सामना जवळपास फिक्स झालाय। मवियात शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडनं अमोल कोल्हे तर त्यांच्या विरोधात महायुतीकडनं अजित पवारांच्या चिन्हावर शिंदेचे नेते शिवाजीराव आढळराव पाटील उभे राहणार आहेत। शिरूरमध्ये महायुतीचा उमेदवार कोण यावरनं बरीच शोधाशोध सुरू होती। दरम्यानच्या काळात अभिनेते नाना पाटेकर यांचंही नाव चर्चेत राहिलं। मात्र अमोल कोल्हेंविरोधात शिवाजी आढळराव पाटील हेच उमेदवार योग्य ठरवण्यात एकमत झालं। पण यंदा आढळराव शिवसेनेच्या चिन्हाऐवजी अजित पवारांच्या गटात प्रवेश करून घड्याळाच्या चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत। त्यावरनं आढळरावांना चौथ्या पक्षप्रवेशाच्या शुभेच्छा म्हणत कोल्हेंनी टोला लगावलाय। पक्षप्रवेश ही दुय्यम गोष्ट आहे। मी महायुतीतलाच उमेदवार आहे। पक्षप्रवेश म्हणजे कसं की महाविकास आघाडीचा उमेदवारानं महायुतीमध्ये प्रवेश केला तर त्याला पक्षप्रवेश म्हणतात। ह्याच्यामध्ये उमेदवाराची अदलाबदल आहे आणि दोन्ही पक्षाला वाटलं पक्षप्रवेश आहे तर होईल, जसं नावं जाहीर होतील त्याप्रमाणे होईल। लोकशाही आहे, त्यामुळे कोणी ना कोणी उमेदवार हा स्वाभाविक आहे। म्हणजे 2019 मध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये ज्या वल्गना ऐकायला मिळाल्या होत्या, बराक ओबामा आले तरी काही हरकत नाही किंवा अजितदादांनी समोर उभं राहावं, मला वाटतं हा एक विलक्षण योगायोग आहे की ज्यांना आव्हान दिलं होतं त्यांच्याच पक्षामध्ये आता माजी खासदार जात आहेत। पण या त्यांच्या चौथ्या पक्षबदलाच्या माझ्याकडून त्यांना मनपूर्वक शुभेच्छा। लोकशाही आहे, त्यामुळे प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा। शिवाजी आढळराव पाटील 2004 पर्यंत राष्ट्रवादीत होते। 2004च्या निवडणुकीत खासदारकीसाठी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला। 3 वेळा खासदार राहिल्यानंतर 2019ला राष्ट्रवादीच्या अमोल कोल्हेंकडनं आढळराव पराभूत झाले। 2022ला आढळराव ठाकरेंच्या शिवसेनेतनं शिंदेंच्या शिवसेनेत गेले आणि आता 2024ला महायुतीत आढळराव अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करून लोकसभा लढवू शकतात। आढळरावांचा जर अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश झाला तर आपण घरी बसू असा इशारा खेडचे आमदार दिलीप मोहितेंनी दिला होता। कारण खेडचे मोहिते आणि आढळराव एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक आहेत। आता मात्र नाराजी दूर झाल्याचं त्यांनी म्हटलंय। पक्ष त्यांचं स्वागत करेल, त्याबद्दल माझं काही दुमत नाही। शेवटी पक्ष निर्णय घ्यायचा तो आहे। पण वैयक्तिक जीवनामध्ये काय करायचं हा अधिकार मला आहे। काय मला फार जेलमध्ये बसवण्यापर्यंत मला आयुष्यातनं उठवण्यापर्यंत ज्यांनी जर भूमिका घेतल्या असतील त्यांच्याबरोबर काम करायचं नाही का, हा माझा स्वतःचा मुद्दा आहे ना। माझं त्यांच्याबद्दल वैयक्तिक मत आहे की मी गेली 20 वर्षे त्यांच्याबरोबर भांडतोय आणि त्यांनी ज्या खालच्या पातळीवर माझ्याबरोबर राजकारण ते मी आयुष्यभर कधी विसरू शकत नाही। मग अशी जर वेळ आली तर मी घरी बसेन। माझ्या मुलाखतीमधनं आपल्याला सांगितलं होतं किंवा पक्ष त्यांच्याबरोबर जाईल, पण मी जाणार नाही। तर पक्षाने मला विश्वासात घेतलं नाही आणि माझ्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेतलं नाही तर मला माझा निर्णय घ्यायला मी मोकळा आहे। परंतु दादांनी ते मनमोकळी चर्चा केली, आज कार्यकर्त्यांच्या समोरसुद्धा मनमोकळी चर्चा केली आणि जर नेत्यांनी जर अशा प्रकारचं आश्वासन दिल्यानंतर मग एखाद्या गोष्टीत तडजोड करायला काय हरकत आहे, अशी भूमिका माझी त्या निमित्तानं आहे। शिरूर लोकसभेत जुन्नर, आंबेगाव, खेड आनंदी, शिरूर, भोसरी आणि हडपसर हे विधानसभा संघ येतात। 2019ला राष्ट्रवादीच्या कोल्हेंविरोधात शिवसेनेचे शिवाजी आढळराव पाटील लढले। कोल्हेंना 6,35,830 तर आढळरावांना 5,77,347 मतं पडली होती। कोल्हेंनी 58,483 मतांनी आढळरावांचा पराभव केला। 2019च्या शिरूर लोकसभेतील विधानसभा निहाय मतदान पाहिल्यास राष्ट्रवादीचे अमोल कोल्हे जुन्नर, आंबेगाव, खेड आनंदी आणि शिरूरमधनं आघाडीवर होते, तर शिवसेनेच्या आढळरावांना भोसरी आणि हडपसर या 2 ठिकाणी लीड होतं। महायुतीत शिरूरची जागा शिवसेनेची असली तरी यंदा उमेदवार त्यांचा, मात्र चिन्ह अजित पवारांच्या घड्याळाचं असणार आहे। पण चिन्ह वा पक्षप्रवेश या गोष्टी दुय्यम असून आपण महायुतीचे उमेदवार आहोत असं शिवाजी आढळराव पाटलांचं म्हणणं आहे। सुनील थिगळे, TV9 मराठी, शिरूर, पुणे।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.